मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे। या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाचा निकाल जाहीर झाला असून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 7 आरोपींना 17 वर्षांच्या तपासानंतर निर्दोष मुक्तता। कर्नल श्रीकांत पुरोहित आणि इतर 7 आरोपींना 17 वर्षांच्या तपासानंतर न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे। आरडीएक्स आणि बाईक संदर्भातील आरोपांमध्ये एनआयएच्या तपासानंतर सर्व आरोप फेटाळले गेले। यूएपीए अंतर्गत आरोप योग्य ठरले नाहीत आणि न्यायालयाने आरोपींना मुक्तता दिली आहे। भगवा दहशतवादाच्या आरोपानंतर हा मोठा निकाल समोर आला आहे। कोर्टाने 7 आरोपींना निर्दोष मुक्त केले। पुरावे नसल्याने निर्णय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 आरोपींना मुंबई विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे। कोर्टाने म्हटले, प्रसाद पुरोहितने आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही, तसेच मोटरसायकलमध्ये स्फोट झाल्याचे सिद्ध झाले नाही। साध्वी प्रज्ञा सिंगच्या बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता, ज्यामुळे ती गाडी प्रज्ञा सिंगची होती हे सिद्ध होत नाही। कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नाहीत, असे कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले। चोपडा तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटली। चोपडा तालुक्यात जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्याने लोकांनी शेतात पेरणी केली, परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाने खंड पाडल्याने शेतातील पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली। पीक परिस्थिती धोक्यात आली होती, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तालुक्यातील काही भागांमध्ये रिपरिप कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे। परंतु काही भागांमध्ये पावसाच्या अल्प प्रमाणामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली, तर ढगाळ वातावरणामुळे मका, सोयाबीन, कापूस या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव व अळी पडली आहे। अमरावतीमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। जनतेच्या लोकशाहीवर घाला घालणारे जनसुरक्षा विधेयक राज्य शासनाने विधानसभेत अधिवेशनात मंजूर केले आहे। ते विधेयक रद्द करा अथवा वापस पाठवा या मागणीला घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली। यावेळी तीव्र नारेबाजी करण्यात आली। हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले। भुसावळ जवळील हतनूर धरणातून तापी नदीत 21,754 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मध्य प्रदेश व विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। शिर्डीमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर सहपरिवार साईचरणी लीन। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आज शिर्डीत येऊन सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला आहे। नागपूरमध्ये अफगाण नागरिकावर हल्ला, पाकिस्तान समजून मारहाण, 3घांना अटक। नागपूर शहरात एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली असून अफगाणिस्तानातून व्यवसायासाठी आलेल्या एका नागरिकावर केवळ त्याची वेशभूषा आणि भाषा पाहून हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात 3घांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। फहीम खान उर्फ ममतूर मरगक असे गंभीर झालेल्या अफगाण नागरिकाचे नाव असून तो मागील 7 वर्षापासून नागपूरमध्ये व्यवसायासाठी वास्तव्यास आहे। हल्लेखोरांनी फहीम याला पठाणी पोशाख आणि उर्दू भाषेमुळे पाकिस्तानी असल्याचा आरोप करत शिवीगाळ केली आणि त्यानंतर सिमेंट ब्लॉकने छाती आणि डोक्यावर जबर मारहाण केली। भंडारा जिल्हा दूध संघातही काँग्रेसचा पराभव। भाजपचे विलास काटेखाये अध्यक्ष। भंडारा जिल्हा बँकेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे नाना पटोलेंना पुन्हा एकदा 2 दिवसातच दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागले। आज झालेल्या भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलच्या उमेदवाराचा पराभव झाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीचे विलास काटेखाये हे अध्यक्षपदी निवडून आलेत। 12 संचालकांपैकी काँग्रेसचा एक संचालक मतदानाच्या वेळी सभागृहात गैरहजर होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सहकार संघटनेचे विलास काटेखाये यांना 6 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 5 मतं मिळाली। 2 दिवसात काँग्रेसच्या नाना पटोलेंना दुसऱ्यांदा मोठ्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे। जालना इथे शिक्षण अधिकाऱ्यास 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। मंगला राजीव गायकवाड धुपे शिक्षण अधिकारी यांनी फिर्याद केली की दिनांक 14 जुलै 2025 रोजी मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर जालना हा फिर्यादी यांच्या भाग्योदय नगर जालना येथे घरी येऊन माझ्या जुन्या प्रस्तावावर सह्या करा, नाहीतर मी तुमच्या मागे संघटना लावून तुमचे जीवन जगणे कठीण करून टाकेल। माझ्याकडे तुमची सर्व गोपनीय माहिती आहे, तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर मला 25 लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत धमकावले। आज तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल करून पोलिसांसमोर तक्रार नोंदवली आहे। तपास सपोनीत अतुल पाटील हे करत आहेत, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे। कोल्हापूर देश विदेशातील सहलींचे आमिष दाखवून 5 जणांची जवळपास 5 लाखांची फसवणूक।
कोल्हापुरात देश विदेशातील सहलींचे आकर्षक पॅकेजचे आमिष दाखवत 5 नागरिकांची तब्बल 4,48,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। मयुरेश वाघ वय वर्ष 28 राहणार जळगाव या व्यक्तीने दुबई, नेपाळ सारख्या देशात आकर्षक पॅकेजच्या माध्यमातून फिरवून आणतो असे सांगत नागरिकांना विशेष स्कीम दाखवून आमिष दिले होते। त्यातून त्याने बरेच लोकांकडून पैसे उकळले, मात्र विश्वास मिळवल्यानंतर कोल्हापुरातील यात्रा कंपनी बंद करण्यात आली होती। याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।